नमस्कार. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण पाहणार आहोत स्पेशल रिपोर्ट. झेंडा नसताना राष्ट्रगीत, लोखंडी दांड्याला दिली सलामी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण बघतोय. 26 जानेवारी संविधानाचा सन्मान, तिरंग्याचा अभिमान आणि देशाच्या अस्मितेचा दिवस. पण याच दिवशी महाराष्ट्रातील एका गावात तिरंगा नव्हता, ध्वजस्तंभ रिकामा होता आणि सलामी दिली गेली लोखंडी दांड्याला. हा प्रकार केवळ चूक नाही, तो प्रजासत्ताक दिनाच्या अर्थालाच आव्हान देणारा आहे. राष्ट्रध्वजाशिवाय राष्ट्रगीत, जबाबदारीशिवाय कार्यक्रम आणि मौन पाळणारं प्रशासन. नेमकं काय घडलंय कृष्णपूर गावात? तिरंग्याचा अपमान झाला की प्रशासनाने कर्तव्यात कसूर केली? आजचा आमचा स्पेशल रिपोर्टमध्ये फक्त एक बातमी नाही, तो संविधानाच्या सन्मानासाठी विचारलेला प्रश्न आहे. 26 जानेवारी 2026 रोजी देशभरात 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला जात असताना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर गावात मात्र एक धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आलाय. दरवर्षीप्रमाणे गावाच्या चावडीवर राष्ट्रध्वज फडकावून झेंडावंदन, राष्ट्रगीत, विद्यार्थ्यांचा सहभाग आणि ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती अशी परंपरा असलेल्या कृष्णपूर गावात यंदा मात्र राष्ट्रध्वजाशिवाय लोखंडी पाईप उभा करून त्याला सलामी देत राष्ट्रगीत म्हणण्यात आलंय. हा प्रकार केवळ अनपेक्षितच नव्हे तर अनेक नागरिकांच्या मते राष्ट्रीय सणाच्या पवित्रतेला तडा देणारा ठरलाय. नेमकं घडलं तरी काय? मिळालेल्या माहितीनुसार आपण पाहूया. 26 जानेवारी रोजी सकाळी चावडीवरील ध्वजारोहण झालेच नाही. ना राष्ट्रध्वज ना ध्वजस्तंभावर तिरंगा. तरीही कार्यक्रम पार पडल्याचं दाखवण्यासाठी फक्त दांड्याला मानवंदना देण्यात आली. या संपूर्ण प्रकारामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. विशेष म्हणजे प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण दिलेलं नाही. पत्रव्यवहार, नोटीस आणि अधिकारांचा गोंधळ या प्रकरणात पुढे आलेली माहिती आणखीनच गंभीर प्रश्न उपस्थित करतात. उपविभागीय अधिकारी कार्यालयातून पाठवलेल्या पत्रात कोणी झेंडावंदन करावं असा उल्लेख केला नव्हता. गट विकास अधिकारी उमरखेड यांनी अधिकार नसल्याने उत्तर देऊ शकत नाही असं स्पष्ट केलंय. पोलीस स्टेशन बिटरगाव यांनी मात्र पोलीस पाटील बालाजी शिवाजी भोयर यांना परंपरेनुसार झेंडावंदन करू द्यावे असं पत्र दिल्याचं सांगितलं जात आहे. मात्र याच प्रकरणात सरपंच व माजी सैनिक रणजित पांडुरंग नलावडे यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 168 अंतर्गत नोटीस देण्यात आली. त्यामुळे ते कार्यक्रमस्थळी उपस्थित राहू शकले नाहीत. नलावडे यांनी स्पष्ट सांगितलंय की मी सकाळी 10:17 घटनास्थळी गेलो असता झेंडावंदन झालेलंच नव्हतं. तिरंग्याचा अपमान की प्रशासनाची हलगर्जी? देशाचं प्रतीक असलेल्या तिरंग्याचा सन्मान राखणं ही प्रत्येक कार्यालय, प्रत्येक अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. जर परंपरेनुसार पोलीस पाटील झेंडावंदन करत असतील तर त्यांनीच ध्वज सांभाळून 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ध्वजारोहण करणं अपेक्षित नव्हतं का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या घरावर ध्वज फडकवण्याचा अधिकार दिलाय. मग गावच्या चावडीवर तिरंगा नसणं हे कोणत्या नियमात बसतंय? नागरिकांच्या भावना दुखवल्या या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम, ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी आणि गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालाय. या प्रकरणाविरोधात जिल्हा अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली. जर 7 दिवसात दखल घेतली नाही तर उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा देण्यात आलाय. याविषयी आता थेट प्रश्न प्रशासन, सरकार आणि समाजाला. राष्ट्रध्वजाशिवाय प्रजासत्ताक दिन साजरा करणं कायदेशीर आहे का? लोखंडी दांड्याला सलामी देणं हा तिरंगाचा अपमान नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे प्रशासनानं वेळेत हस्तक्षेप का केला नाही? अधिकारांचा गोंधळ नेमका कुणामुळे निर्माण झालाय? माजी सैनिकावर नोटीस देण्यात येतं पण ध्वजारोहण न करणाऱ्यांवर कारवाई का नाही केली? राष्ट्रीय सणाबाबत जबाबदारी निश्चित करण्याची गरज नाही का? उद्या अशी घटना दुसऱ्या गावात घडली तर जबाबदार कोण? राष्ट्रीय सण केवळ औपचारिकता नसून तो देशाचा अस्मितेचा, संविधानाचा आणि लोकशाहीचा सन्मान आहे. तिरंगाचा मान राखला गेला पाहिजे, कारण झेंडा नसेल तर सलामीला अर्थ उरत नाही. मग नाशिकमधील प्रकरण असो, जिथे पालकमंत्र्यांनी संविधान निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेणं गैरसोयीचं वाटतंय. कुठे आंबेडकरांचा फोटो फक्त टेबलावर तर कुठे त्यांच्या नावावरून वाद. मग प्रश्न असा आहे की 26 जानेवारी आपण साजरा
तरी कशासाठी करतोय? संविधानासाठी, लोकशाहीसाठी की केवळ औपचारिकतेसाठी? जर आजच्या पिढीला संविधानाचा जन्मदाता कोण हेच माहीत नसेल तर उद्याचं भारताचं भवितव्य घडणार तरी कसं? याला जबाबदार कोण? राष्ट्रीय सण केवळ कार्यक्रम नसतो, तो देशाच्या अस्मितेचा आरसा असतो. तिरंगा नसेल तर सलामीला अर्थ उरत नाही. हा प्रकार इशारा आहे का? आज दांड्याला सलामी, उद्या काय? या स्पेशल रिपोर्टचा आढावा घेतलाय आमचे उमरखेड तालुका प्रतिनिधी संतोष आडे यांनी.